नमस्कार, मी आहे ज्ञानेश्वरी भरत बेलदार. आज आपण ट्रेडिंगबद्दल जाणून घेणार आहोत. आज आपण एका अशा पर्सनॅलिटी भेटणार आहोत जे ट्रेडिंगमध्ये आहेत, खूप वर्षांपासून ट्रेड करतायत. आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. ते कसे ट्रेडिंगमध्ये आले त्याच्याबद्दल जाणून घेणार आहेत. ते ट्रेडिंग आधी काय करत होते ह्याबद्दल, आणि त्यानंतर आपण स्टार्ट ट्रेडिंग कशी करावी, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे यूथला ट्रेडिंग केलं गेलं पाहिजे की नाही, त्याच्यातनं खरंच मनी अर्न होतो का नाही, आपण ह्याबद्दल सर्व जाणून घेणार आहोत. हॅलो मॅम, कॅन यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ? तुम्ही स्वतःची थोडक्यात ओळख करून द्याल का? हे ट्रेडर्स, तर मी डॉक्टर वर्षा भारूड, व्ही आर ट्रेडिंगची ट्रेनर आणि फाउंडर दोन्हीही आहे. व्ही आर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये मी ॲज अ ट्रेनर म्हणून काम करत आहे. तसेच मी एक प्रोफेशनल आणि प्रॉफिटेबल ट्रेडर देखील आहे. इथे तुम्हाला फॉरेक्स मार्केट, तसंच शेअर मार्केट, तसंच इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायची, इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीने ट्रेडिंग करावे आणि ट्रेडिंगमधून कशा पद्धतीने इन्कम जनरेट करावे, असा मी तुम्हाला एज्युकेशन करत असते. व्ही आर ट्रेनिंग अकॅडमी तुम्हाला फॉरेक्स मार्केट तसेच शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करावी, ट्रेडिंग कशा पद्धतीने करावी आणि ट्रेडिंगमधून पैसे कसे जनरेट करावे आणि सेकंड इन्कम सोर्स कसा घ्यावा याबद्दल आपण नॉलेज इथे देत असतो. मॅम, तुमचा ट्रेडिंगचा हा प्रवास कसा आणि कधी सुरू झाला? हे काही ॲक्सिडेंटल होतं का, किंवा मग तुम्ही ठरवून केलेलं? ॲक्च्युली ट्रेडिंगची सुरुवात म्हणजे खरं पाहायला गेलं ना तर तुम्हाला हे ऐकून शॉक होईल की शेअर मार्केट हा टॉपिक मुळात मला आवडतच नव्हता. शेअर मार्केट हे नाव ऐकलं तरी मला थोडासा राग यायचा, खरोखर म्हणजे ऐकून तुम्हाला शॉक बसेल, पण शेअर मार्केट मला आवडत नव्हतं. पण ज्यावेळेस मला फॉरेक्स बद्दल कळलं की फॉरेक्समध्ये इन्कम कशा पद्धतीने असतो, डॉलर काय आहेत, डॉलरमध्ये आपण ज्यावेळेस इन्कम घेतो ते रुपीजला कम्पेअर केल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला इन्कम येतो, ह्या गोष्टी मी ज्यावेळेस बघितल्या. आणि 24 आवर्स फॉरेक्स असल्यामुळे ॲक्च्युली माझं BA पास आउट झालेले आहे मी, राईट. माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, पण मी ॲज अ जॉब 1-2 ठिकाणी केली. आणि तिथे माझा जॉब चालू असताना दुपारच्या वेळेला माझे कोचिंग क्लासेस पण होते. तो कोचिंग क्लासेस करताना दुपारच्या वेळेला फ्री टायमिंग होता माझ्याकडे. फ्री टायमिंगमध्ये मग काय करावं, आणि माझे जे हस्बंड आहेत मिस्टर राहुल पंडित बोर्डे सर, हे ऑलरेडी ट्रेडिंग करत होते. ट्रेडिंगमध्ये डॉलर कशा पद्धतीने जनरेट होतात, डॉलरचे कन्व्हर्जन जर आपण रुपीजमध्ये केलं तर आपल्याला किती अवर्समध्ये, किती तासामध्ये कशा पद्धतीने आपण कमाई करू शकतो, हे मी जेव्हा माझ्या घरामध्ये लाईव्ह बघितलं. ज्यावेळेस माझे जे सर म्हणजेच हस्बंड जे आहेत ते ट्रेडिंग करत होते, माझ्या 2 वर्ष आधीपासून ते ट्रेडिंग करतात. मग घरामध्ये वेगवेगळी ग्रोथ दिसायला लागली. आम्ही नवीन गाडी पण घेतली. ओके, मग ह्या सर्व गोष्टी मला कळल्या की अरे हे इम्प्रूव्हमेंट कसं आलं. म्हणून मग, आणि ते मला म्हणत होते की तुझ्यापेक्षा माझं एज्युकेशन जास्त आहे, त्यांच्यापेक्षा माझं एज्युकेशन जास्त आहे, मग तू का नाही करत. म्हणून मग मी हे फील्ड बघितलं की 24 आवर्स आहेत आणि इथे काय बघायचं, फक्त आपल्याला चार्ट बघायचं, चार्ट ॲनालिसिस करायचं. चार्टमध्ये ॲनालिसिस केल्यानंतर बाय पोझिशन, सेल पोझिशन घ्यायची, त्याच्यासाठी SL असतो जास्त लॉस होऊ नये म्हणून, आणि TP पण असतो. जर हे सर्व आहे तर मग मी त्याचे काय केलं, फक्त एकदा स्टार्ट केलं. तर मग मॅम, तुमचा पहिला ट्रेडिंगचा अनुभव कसा होता हे आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ॲक्च्युली ज्यावेळेस मी ट्रेडिंग स्टार्ट केली त्यावेळेस मी 6 महिने फक्त एज्युकेशन घेत होते. आफ्टर 6 मंथ ज्या फील्डमध्ये जिथे मी एज्युकेशन घेत होते तिथे आम्हाला फंड मॅनेज करण्यासाठी देणार होते. ओके, त्यासाठी आमची वेगवेगळी टेस्टिंग झाली. 6 महिने आम्ही टेस्ट देत होतो आणि त्याच्यामधून माझं सिलेक्शन झालं आणि तिथे मला काय भेटलं, फंड भेटला मॅनेज करण्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस मी ट्रेडिंग या फील्डमध्ये आले त्यावेळेस मी माझं स्वतःचं इन्व्हेस्टमेंट करून ट्रेडिंग केली नाही. ओके, त्यामध्ये मी काय केलं की समोर जे सर होते आमचे, त्या सरांनी मला काय दिलं होतं, फंड मॅनेज करण्यासाठी एक पहिलं अकाउंट दिलं होतं $10,000. आणि मला सांगायला खूप आनंद होईल की विदिन 1 मंथ मी ते $10,000ला $10,000 प्रॉफिटही जनरेट केला. आणि असं नाही की त्याच्यामध्ये छोटा मोठा लॉस नाही आहे, लॉस पण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ते जे आहे ना, डे बाय डे मी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे की फर्स्ट डेला मला किती प्रॉफिट झाला, सेकंड डेला किती झाला, थर्ड डेला. मग असं करून करून सरांनी तिथे मला 20% शेअरिंग होती. मग 20% 80% हा आमचा रेशो होता. आणि असं मी ते ॲज अ जॉब केला सुरुवातीला, म्हणजे ट्रेडिंग या फील्डमध्ये पण. म्हणजे मी स्टार्टिंग असं नाही केलं की डायरेक्ट मी ॲज अ ट्रेडर म्हणून आले. पहिल्यांदा मी जॉब केला, फंड मॅनेज केला, तिथे मी दुसऱ्यांच्या फंडवरती ट्रेडिंग केली. आणि तिथे मला एक चांगला एक्सपिरियन्स आला की मोठे लॉट घेतल्यानंतर काय नुकसान होतं, छोट्या लॉटने काय होतं, कशा पद्धतीने सायकोलॉजी होती आपली, काय रिस्क होती आपली, हे सगळं मी तिथे अनुभव केलं. आणि मग त्यानंतर मी काय केलं, माझी स्वतःची एक सुरुवात केली. आणि मग तिथे आपण काय केलं, व्ही आर ट्रेनिंग अकॅडमी स्टार्ट केली. आज आपण व्ही आर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये एज्युकेशन देतोय, मुलांना प्रॉफिटेबल बनवतोय, आणि मी स्वतः पण ट्रेडिंग करते त्यांच्यासोबत. तर मग मॅम, तुम्ही बिगिनर्सला काय ॲडवाईस द्याल की त्यांनी ट्रेडिंगमध्ये आलं पाहिजे का, आणि खरंच त्यातनं अर्निंग होते का?
सर्वात महत्त्वाचं बिगिनर्सला मी एवढेच सांगेल की बिगिनर्सने पण सुरुवातीला ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये आल्यानंतर लगेचच पैसे मिळतील, 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आपण पैसे जनरेट करू या हेतूने नाही आलं पाहिजे. तुम्ही ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये या, जसं एक इंजिनियर 4 वर्ष घेतो, एक डॉक्टर 6 वर्ष घेतो एज्युकेशन, लगेचच तो ऑपरेशन करत नाही. बरोबर. तसं बिगिनर्सने पण काय केलं पाहिजे, पहिल्यांदा एज्युकेशन घेतलं पाहिजे. मी 6 महिन्यापर्यंत माझं रिअल अकाउंट ओपन केलं नव्हतं. फक्त आणि फक्त माझं जे डेमो अकाउंट आहे त्यावरती मी ऑनेस्टली करत होते, ॲज अ ते माझं रिअल अकाउंट आहे असं. आणि रिअल अकाउंटमध्ये पण किंवा डेमो अकाउंटमध्ये ज्यावेळेस तुम्ही बिगिनर्स ॲज अ बिगिनर ट्रेडिंग करताना तर कुठेही ट्रेड घेऊ नका. जरी ते डेमो असलं ना तर तिथे तुम्ही सायकोलॉजी डेव्हलप करा, म्हणजे स्ट्रॅटेजी डेव्हलप करा. मिनिमम ट्रेड घ्या, त्या ट्रेड मागे काय लॉजिक आहे ते फाइंड करा, जेणेकरून तुम्ही ते रिअलला पण इम्प्लिमेंट करू शकता. ओके. मग मॅम, तुम्ही तुमची डेली अर्निंग ट्रेडिंगमधनं कशी असते आणि तुम्ही सगळं कसं मॅनेज करतात, किंवा तुमच्या आधीच्या ट्रेड्समध्ये आणि आताच्या ट्रेड्समध्ये तुम्हाला फरक जाणवतो का काही? सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळेस मी ट्रेडिंग स्टार्ट केली त्यावेळेस मी जे पण ट्रेड घेत होते त्यावेळेस मी एक डायरी मेंटेन केली होती. त्या डायरीमध्ये मी एक मेन्शन केलं होतं की मला पर डे अर्निंग किती असली पाहिजे. ओके. स्टार्टिंग मी एकदम मोठ्या अमाऊंटपासून नाही केली. मी फक्त $5 पर डे माझा निघाला पाहिजे हे मी टार्गेट ठेवलं होतं, राईट. आणि ते बघता बघता आज या 4 ते 5 वर्षामध्ये मी आज पर डे $200 to $300 इन्कम घेत आहे. आणि हा लाईव्ह माझ्याकडे आहे, पण मी तुम्हाला दाखवू पण शकते तो की पर डे आपण घेतो तेवढा. म्हणजे स्टार्टिंग बघा, स्टार्टिंगला छोटी अमाऊंट तुम्ही कन्सिडर करा, छोट्यापासून तुम्ही हळूहळू ग्रो करा. बघा आज मी 4 ते 5 वर्षानंतर $200 ते $300 पर डे जनरेट करू शकते. ओके. म्हणजे दररोजच होतो असा नाही, पण आपण ॲव्हरेजली आपला तो होतो. मॅम, 1 word फॉर ट्रेडिंग. ट्रेडिंग इज माय लाईफ. कारण एक मिडल क्लास आहे, मी पण एका मिडल क्लास कुटुंबामधून आहे, राईट. पण मग ज्यानंतर मी ट्रेडिंगमध्ये आल्यानंतर, हो ठीक आहे, लॉसेस पण मी खूप केलेले आहेत, पण आज मला समजलं आहे की पर डे कशा पद्धतीने जनरेट करायचा, कुठे थांबायचं, आणि माझी सायकोलॉजी डेव्हलप झाली आहे एक 4 ते 5 वर्षांनंतर. त्यामुळे मी आज असं म्हणू शकते की ट्रेडिंग माझी लाईफ आहे. विदाऊट ट्रेडिंग मी आज नाही जगू शकत. मॅम, 1 हॅबिट बिहाइंड युअर सक्सेस. सक्सेस नीड्स डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी अँड हार्डवर्क. जोपर्यंत तुम्ही हार्डवर्क करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्सेस मिळत नाही. हार्डवर्कच्या मागे काय आहे? हार्डवर्क म्हणजे इथे काय करावं लागणार तुम्हाला ट्रेडिंगमध्ये, तर तुम्हाला काय करावं लागणार, डेलीचे तुमचे जे ट्रेड्स आहे त्या ट्रेड्सचं तुम्हाला काय करावं लागणार, जनरल मेंटेन करावं लागणार. तो ट्रेड का घेतला त्याच्या मागचं जे रिझन आहे ते मेन्शन करणं खूप खूप गरजेचं आहे. तेच तुम्हाला काय करणार आहे, प्रॉफिटेबल बनवणार आहे. मॅम, नक्कीच तुमचे आन्सर्स ऐकून आम्हाला खूप शिकायला भेटते. तुम्ही तुमच्या अकॅडमीबद्दल, VR ट्रेनिंग अकॅडमीबद्दल थोडं काही इन्फॉर्मेशन मला सांगू शकतात का? VR ट्रेनिंग अकॅडमी तुम्हाला फायनान्शियली इन्व्हेस्टमेंट याबद्दल एज्युकेशन देत आहे. इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करावी, त्यामध्ये ट्रेडिंग कशा पद्धतीने करावी, रिस्क मॅनेजमेंट काय असतो, रिस्क मॅनेजमेंट हा फॅक्टर फॉलो करून तुम्ही प्रॉफिटेबल कसे बनणार याबद्दल पूर्ण गायडन्स देत असते. त्याचसोबत डिपॉझिट कशा पद्धतीने करावे, विड्रॉल कसे करावे याबद्दल तुम्हाला पूर्ण गायडन्स मिळत असते. यासाठी VR ट्रेनिंग अकॅडमीला एक स्वतंत्र अशी टीम आहे जी टीम तुम्हाला हँडल करत असते. ट्रेनिंगसाठी मी स्वतः तुम्हाला ट्रेनिंग देत असते की शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने तुम्ही काय आहे बेसिक, ॲडव्हान्स काय आहे, प्रो ट्रेडर कसे बनणार, प्रॉफिटेबल कसं बनणार, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवते. पण त्याचसोबत बॅक एंडला तुम्हाला एक टीम असते जी टीम तुम्हाला 24 hours सपोर्ट करत असते की तुम्ही लॉट साईज वाढवतायत, कमी करतायत, ती कमी करा, किंवा जास्त ट्रेड झाले आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला काय करत असते तिथे गाईड करत असते. अशा पद्धतीने आपण 1000पेक्षा पण जास्त स्टुडंटला प्रॉफिटेबल बनवलं आहे आणि प्रॉफिटही जनरेट करतायत, प्लस सगळ्यात महत्त्वाचं विड्रॉल घेत आहेत स्टुडंट. हे VR ट्रेनिंग अकॅडमीचं एक मोठं सक्सेस आहे की जे पण स्टुडंट VR ट्रेनिंग अकॅडमीमध्ये शिकतायत त्या स्टुडंटनी विड्रॉल घेतलेली आहे. मग ते $20 असू द्या किंवा $1000 असू द्या किंवा $10,000 असू द्या, राईट. आणि VR ट्रेनिंग अकॅडमीने या 4 वर्षामध्ये आपल्या 3 ब्रांचेस सक्सेसफुली लॉन्च केलेल्या आहे. मेन ब्रांच ही आपली शिर्डीमध्ये आहे, नंतर आपली ब्रांच ही चाकणमध्ये आहे पुण्यामध्ये, आणि एक आपण पुणतांब्यामध्ये पण एक ब्रांच ओपन केलेली आहे. अशी 3 ब्रांच सक्सेसफुली रन करते VR ट्रेनिंग अकॅडमी.
सो मॅम एनी फायनल मेसेज फॉर द ऑडियन्स? शेवटी मी यूथला आणि आत्ताच्या जनरेशनला एकच मेसेज देईल की ट्रेडिंगमध्ये पैसा कमवणे या हेतूने येण्यापेक्षा आधी एज्युकेशन घ्या. एज्युकेशन घेतल्यानंतर कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करायचं, स्ट्रॅटेजी काय आहे हे डेव्हलप करा. त्यानंतर पैसा कमवण्याच्या दृष्टीकडे तुम्ही जा. पैसे आहेत. शेअर मार्केट हा एक समुद्र आहे खरं बघायला गेलं तर. पण कधी, ज्यावेळेस तुम्ही त्या समुद्रामध्ये पोहायचं कसं हे शिकणार किंवा त्याच्यातून बाहेर यायचं कसं हे शिकणार, त्यानंतरच तुम्ही इथं प्रॉफिटेबल बनतात. एका रात्रीमध्ये जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर या फील्डमध्ये येऊ नका. कारण इथे पण हार्डवर्क्स लागतात, इथे पण पेशन्स लागतो, इथे पण डिसिप्लिन लागतो, खूप स्ट्रगल लागतं ॲक्च्युली. रात्र दिवस एक करावे लागतात. थँक्यू मॅम, तुम्ही आज इथे आल्या. थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम. तुम्ही आज इथे आल्या, एवढी सगळी इन्फॉर्मेशन दिली. आणि तसं बघायला गेलं तर मी पण बिगिनर आहे आणि तुमची ॲक्च्युली सगळी इन्फॉर्मेशन ऐकून मी सुद्धा खूप मोटिवेटेड झाले आणि मी सुद्धा लवकरच ट्रेडिंगमध्ये उतरायचा तर प्लॅन करते. आणि तुम्ही इथे आला, आम्हाला सगळी एवढी इन्फॉर्मेशन दिली. तुमची VR ट्रेनिंग अकॅडमी जे तुम्ही बोलले, नक्कीच तुमची जर्नी पुढेही अशीच चालत राहू आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅम.